नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की यंदा महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला शनी प्रदोष हा आलेला आहे. आता बघा, प्रदोषाचं व्रत हे बऱ्याच घरात केलं जातं. आमच्याकडं म्हणजे माझ्या माहेरी किंवा माझ्या आजोळी हे व्रत ऑलमोस्ट सगळेजण करतात. माझ्या दोन्ही मावश्या, दोन्ही मामा, माझी आई, मी, माझे सगळे भाऊ, माझ्या सगळ्या बहिणी हे प्रदोष व्रत करतात. बघा, प्रदोष व्रताचा महिमा इतका आहे ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता प्रदोष व्रताचं फळ किंवा का तुम्ही करू शकता किंवा आपण का केलं पाहिजे, हे जे काय रिझल्ट्स आहेत, माझे काय अनुभव आहेत आणि शनी प्रदोष हा का करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, प्रदोष व्रत हे प्रत्येक दिवशी म्हणजे सोमवारी आलं तर सोमप्रदोष, मंगळवारी आला किंवा बुधवारी आला तर भौमप्रदोष, शनिवारी आला तर शनिप्रदोष. आता बेसिकली शनिप्रदोष हा कशासाठी आणि कोणी करावा, तर बघा, शनिप्रदोष हा संतान प्राप्तीसाठी केला जातो आणि त्याचे 100% रिझल्ट्स आहेत. आता शनिप्रदोष हा ह्या 14 तारखेला म्हणजे 14 फेब्रुवारीला आलेला आहे. पहिला शनिप्रदोष आहे या वर्षाचा. वर्षातनं 2 किंवा अगदी 3च शनिप्रदोष येतात, म्हणून त्याचा महिमा आणि त्याचं महत्त्व हे खूप आहे. तर बघा, जर तुम्हाला गर्भ राहत नसेल किंवा सारखं ॲबॉर्शन होत असेल, सारखे मिसकॅरेजेस होत असेल किंवा जर प्रेग्नन्सी राहत नसेल, बरेच IVF फेल गेले असेल, तर तुम्ही प्रदोष व्रत करायला सुरुवात करा. आता ह्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे शनी प्रदोषपासूनच हा प्रदोष सुरुवात करायचा, कारण हा संतान प्राप्तीसाठी आहे आणि शनिवारी जो प्रदोष येतो त्याला शनी प्रदोष संतान प्राप्तीसाठी हा केला जातो. आता हा जर तुम्ही शनिप्रदोष केला तर 2 पद्धती कशा आहेत की हा पहिला प्रदोष केला तर वर्षातनं 2 किंवा 3च शनिप्रदोष येतात, तर ते शनिप्रदोष 2 किंवा 3 करायचे. किंवा जो सगळ्यात अनुभव तुम्हाला देणारा किंवा फळं देणारा जो मार्ग आहे किंवा जी पद्धत आहे ती म्हणजे शनी प्रदोषपासून जे सगळे प्रदोष येतात ते तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे काय की आता बघा, 14 फेब्रुवारीला शनिप्रदोष आला आहे, तर पुढचा येणारा जो आहे तो नॉर्मल प्रदोष असेल आणि तो कुठल्याही सोमवार ते शुक्रवार या दिवशी कुठल्याही तो पडतो. आता पुढचा जो आहे तो 1 मार्चला आहे आणि त्याच्या पुढचा जो आहे तो 16 मार्चला आहे, जो सोमवारी येतो, ज्याला आपण सोमप्रदोष म्हणतो. तर महिन्यातनं 2 प्रदोष येत असतात. ती तारीख तुम्ही लक्षात ठेवा किंवा कॅलेंडरमध्ये सर्कल करा आणि शनी प्रदोषपासून जोपर्यंत तुमचं बेबी तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे प्रदोषाचं व्रत कंटिन्यू करायचं आहे. तुम्ही बघा, जसं जसं तुम्ही प्रदोषाचं व्रत कंटिन्यू कराल किंवा जसं जसं तुमच्या घरी ह्याची पूजा होईल महिन्यातनं 2दा, रुद्र होईल, हे सगळं जेव्हा होईल ना, तेव्हा फक्त संतानप्राप्तीच नाही, पण तुमच्या घरामध्ये जितक्या काही कटकटी असतील, तुमची मुलं बाळांचं करिअर जर अडलं असेल, तुमची नोकरी जर अडली असेल, तर तुम्ही प्रदोष व्रत हे नक्की करा. जर नोकरीसाठी करणार असेल, मुलांच्या करिअरसाठी करणार असेल, पैसा घरात टिकत नसेल तर तुम्ही करणार असाल, तर तुम्ही 16 मार्चपासून जो सोमप्रदोष येतो त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता किंवा तुम्ही शनिप्रदोषपासून सुद्धा सुरू करू शकता. तर ह्याचं बरंच महत्त्व आहे. आम्ही गेले म्हणजे माझ्या आजोळी जवळजवळ हे आता 15-16 वर्ष किंवा 20 वर्ष करतायत आणि मी जवळजवळ 5-7 वर्ष ऑलमोस्ट मी करते आहे, लग्नाच्या अगोदरपासून आणि आत्तापर्यंत. तर माझी मिस्टरांची ग्रोथ, आमचं घरातलं सगळं वातावरण किंवा आमचे दोघांचे नातेसंबंध, टचवूड आणि करिअर हे खूप सुंदर त्याच्यामध्ये प्रगती होताना तुम्हाला दिसेल. फक्त तुम्ही जे प्रदोष महिन्यातले येतात 2 ते सातत्याने केले पाहिजे. आता आपण काय करायचं आहे, तर शनिप्रदोषच्या दिवशी म्हणजे शनिवारी आपल्याला उपवास करायचा आहे. या उपवासामध्ये तुम्हाला खिचडी चालते, भगर चालतं, नुसती खिचडी चालते
बाकी आपल्याला काही करायचं नाही. आणि हा एक वेळच उपवास आहे, पूर्ण म्हणजे दुसऱ्या दिवशी सुटत नाही. हा त्या दिवशी रात्री आपण सोडायचा आहे. तर सकाळी फक्त शिवलिंगावरती तुम्ही नॉर्मल जलाभिषेक घालून ते शिवलिंग तुम्ही ठेवू शकता. पण संध्याकाळी प्रदोष समयी म्हणजे शनिवारी प्रदोष समयी तुम्हाला शिवलिंगावरती रुद्राभिषेक करायचा आहे. त्याच्या अगोदर स्वच्छ अंघोळ करायची आहे. अशी सेपरेट पूजा मांडली तरी चालेल. पहिलं गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या शिवलिंगावरती पहिली शिव महिम्न स्तोत्र, त्याच्यानंतर पूर्ण रुद्र अध्याय नमक आणि चमक सहित, तर तो पूर्ण तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली जी आहे ती तुम्हाला म्हणायची आहे आणि ती म्हणता म्हणता फक्त बेल तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर एवढं शॉर्ट आणि स्वीट आहे. अजिबात याची काहीही मोठी सेवा नाही आहे. तुम्हाला जर अगदी कमी टाईम असेल तर फक्त तुम्ही रुद्र जरी म्हटलं आणि शिव अष्टोत्तर नामावली जरी म्हटली तरी तुम्हाला त्याचं तेवढंच फळ मिळतं. हे सगळं झाल्यानंतर मात्र आरती करायची आहे, कापूर आरती दाखवायची आहे. आणि इथं शनिवारी जेव्हा तुम्ही आता करणार आहात तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रदोषाला किंवा शंकर भगवानांना, महादेवांना दही भात हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. ह्या संबंध पूजेच्या अगोदर संकल्प सोडायचा आहे की मी कशासाठी हे प्रदोष व्रत करते आहे. जर संतानप्राप्ती असेल, जर करिअर असेल, मुलींचं तुमच्या शिक्षण असेल किंवा त्यांची नोकरी असेल किंवा पैशासाठी असेल, घरात कटकटी असतील, तर हे प्रदोष व्रत तुम्ही नक्की सुरू करा. आणि तुम्ही एका वर्षाने मला सांगा की ह्याचे तुम्हाला किती सुंदर फायदे मिळतात. कारण भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत, भोळे शंकर आहेत. तुम्ही थोडी जरी सेवा केली तरी ते तुम्हाला त्याचे रिझल्ट 100% देतात. आणि प्रदोष व्रत हे त्यांचं अतिशय प्रिय व्रत असल्यामुळं ह्याचे 100% रिझल्ट्स आहेत. आणि ह्याचा अनुभव म्हणजे म्हणतात ना की जिता जागता उदाहरण हे मी स्वतः आहे. अनुभव 100 नाही, मला 200% आलेले आहेत. आणि तुम्हाला पूजा कशी करायची आहे ह्याचा व्हिडिओ आपल्या ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा शनिप्रदोष तुम्हाला जमला नाही तर 1 मार्चपासून तुम्ही जो प्रदोष आहे जो रविवारी येतो आहे तेव्हा सुरू करू शकता. किंवा जर तुम्हाला सोमप्रदोषपासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही 16 मार्चपासून या प्रदोष व्रताला सुरुवात करू शकता. अगदी साधी सोपी पूजा आहे, पण तितकीच प्रभावी आणि तुम्हाला 100% फळ देणारी, अनुभव देणारी हे प्रदोष व्रत आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा प्रदोष व्रत मात्र तुमच्या घरी नक्की सुरू करा आणि मग मला त्याचे अनुभव मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.